नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये प्रेशर कुकरमध्ये साखर भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी काही टिप्स देखील सांगणार आहे. तर साखर भात बनवण्यासाठी इथे मी जुना असलेला तांदूळ वापरलेला आहे. हा 1 वाटी बासमती तांदूळ आहे. हा साखर भात मी प्रेशर कुकरमध्ये बनवत आहे, त्यामुळे इथे प्रमाण तांदळाचं, पाण्याचं आणि साखरेचं एकदम परफेक्ट असंच प्रमाण वापरलेलं आहे. आता हे 1 वाटी बासमती तांदूळ 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्या आणि भरपूर पाणी टाकून फक्त 5 मिनिटासाठी भिजत ठेवा. तुम्ही जर का बासमती तांदळाऐवजी बॉईल राईस किंवा सेला बासमती वापरणार असाल तर हा तांदूळ तुम्ही अर्धा तास भिजवून ठेवा. ह्या साखर भातामध्ये आपल्याला हे सिक्रेट असं 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आता हे पाणी सिक्रेट म्हणजे कसं, तर हे कोमट पाणी आहे. ह्या कोमट पाण्यामध्ये अर्धा छोटा चहाचा चमचा लिंबू सत्व टाका. इथे तुम्ही चमचा बघू शकता, एकदम छोटा घेतलेला आहे. हा असा अर्धा चमचा लिंबू सत्व ह्या कोमट पाण्यामध्ये विरघळून हे देखील 5 मिनिटासाठी बाजूला ठेवा. बराच वेळेस साखर भात करते वेळेस काही जणांचा साखर भात हा खूप कडक होतो. साखर भात शिजल्यानंतर भाताचे म्हणजेच तांदळाचे शीत असे आळतात, ते तुटतात. तर असं होऊ नये म्हणून मी इथे काही खास टिप्स सांगणार आहे. आता तांदूळ 5 मिनिटांनंतर भिजून तयार आहेत. तांदळामधील सर्व पाणी काढून घ्या. साखर भात हा प्रत्येकाला जमेल असे नाही, पण इथे एकदम सोप्या पद्धतीने मी साखर भात दाखवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. तांदळासोबतच 1 चमचा तूप, बेदाणे, काजू, बदाम, खोबऱ्याचे तुकडे, दालचिनी, लवंग आणि हिरवी विलायची घेतलेली आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. 1.5 वाटी साखर लागणार आहे. तसेच अर्धा चमचा केशरी रंगाचा खाण्याचा रंग आणि 1 वाटी पाणी लागणार आहे. ह्या नवीन प्रेशर कुकरमध्ये आज ही पहिलीच रेसिपी आहे. प्रेशर कुकरमध्ये हा साखर भात बनवते वेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. ही आहे टिप नंबर 1. फ्लेम अजिबात कमी जास्त करू नका, कारण पातेल्यामध्ये जेव्हा आपण साखर भात बनवतो तेव्हा आधी तांदूळ शिजवून घेतो, त्यामधील पाणी काढून टाकतो आणि नंतर साखर टाकून किंवा पाक टाकून तो भात शिजवून घेतो. पण इथे तसं करणार नाही. अगदी खिचडीसारखं एवढ्या सोप्या पद्धतीने हा मऊ लुसलुशीत साखर भात दाखवणार आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता प्रेशर कुकरमध्ये काजू, बदाम, खोबरं, दालचिनी, लवंग आणि हिरवी विलायची टाका. हे सर्व टाकल्यानंतर अगदी अर्धा सेकंदभर परतवून घ्या. अगदी चालता फिरता कोणीही बनवू शकेल एवढी ही सोपी रेसिपी आहे. बरं, ह्या साखर भातामध्ये लिंबू सत्वाचं पाणी का वापरायचं असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. कारण तांदूळ आणि साखर जर का आपण सोबत शिजायला टाकली तर हे तांदळाचे शीत आळून जातील. त्यामुळे लिंबू सत्व मिक्स केलेलं 1 वाटी पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. लिंबू सत्वाच्या आम्लतेमुळे साखर ही तांदळांमध्ये पूर्णपणे मुरेल, पण तो तांदळाचा जो शीत आहे म्हणजे जे तांदूळ आहेत ते पूर्ण असे आळणार नाहीत, कडक होणार नाहीत. त्यासाठी इथे हे लिंबू सत्व वापरलेलं आहे. ही झाली टिप नंबर 2. आता धुवून घेतलेले तांदूळ मिक्स केलेले आहेत. 1.5 वाटी साखर प्रेशर कुकरमध्ये मिक्स करा. तुम्हाला जर का कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी साखर वापरू शकता किंवा 2 वाटी साखर वापरू शकता. 1 वाटी तांदळाला 2 वाटी साखरेचं प्रमाण देखील चालतं, पण 2 वाटीपेक्षा जास्त साखर इथे वापरू नका, कारण हा भात मग खूप गोड होईल आणि तो खाल्ला जाणार नाही. साखर टाकल्यानंतर हे तांदूळ चांगले मिक्स करा. तांदूळ चांगले मिक्स करून झालेले आहेत. आता हे लिंबू सत्व मिक्स केलेलं 1 वाटी पाणी टाका आणि अजून 1 वाटी पाणी. फक्त ह्या रेसिपीमध्ये आपल्याला 2 वाटीच पाणी वापरायचं आहे. ह्या रेसिपीसाठी मी काय काय साहित्य सविस्तरपणे वापरलं आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे. छोटा अर्धा चमचा खाण्याचा केशरी रंग. ह्या केशरी रंगाऐवजी तुम्ही लाल रंग देखील वापरू शकता, लिंबू कलरचा पिवळा रंग देखील वापरू शकता किंवा केसर देखील वापरू शकता. पण फक्त केसरच्या काड्या वापरल्यामुळे इथे एवढा चांगला केशरी रंग येणार नाही. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या.
आता तुम्हाला असं वाटत असेल की लिंबू सत्व टाकण्याऐवजी आपण जर का इथे 2 चमचे लिंबाचा रस टाकला तर हा साखर भात चांगला होईल. पण लिंबाचा रस हा शिजल्यानंतर कडवट होतो व साखर भाताची चव पूर्णपणे बिघडून जाईल. त्यामुळे इथे लिंबाचा रस वापरू नका, फक्त लिंबू सत्वच वापरा. किती छान मस्त केशरी रंग आलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला झाकण लावून आहे त्या मीडियम आचवरती फक्त 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये 2 शिट्ट्या होतील. सुरुवातीला 4 मिनिट ही आहे तीच मीडियम फ्लेम ठेवा आणि नंतरच्या शेवटच्या 1 मिनिटाला फ्लेम एकदम स्लो करा. इथे आता या प्रेशर कुकरच्या पूर्ण 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. प्रेशर कुकरमधलं पूर्ण प्रेशर निघून गेल्यानंतर आपल्याला हा प्रेशर कुकर उघडायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, प्रेशर कुकरमधील सर्व प्रेशर निघून गेलेलं आहे. आणि आता झाकण उघडून अरे वा, तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत, एकदम चिकट नाही, कडक नाही आणि फारच मोकळा मोकळा देखील नाही, असा मऊ लुसलुशीत असा हा साखर भात आणि तो देखील फक्त 5 मिनिटात प्रेशर कुकरमध्ये शिजून तयार आहे. तर मंडळी, आता साखर भात करताना बिलकुल घाबरू नका. तुम्ही पहिल्यांदा जरी साखर भात केला आणि मी सांगितलेलं हे अचूक प्रमाण वापरलं तर तुमचा साखर भात आजच्या नंतर कधीही बिघडणार नाही. तर साखर भाताची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता ह्या गौरी आणि गणपतीमध्ये तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता साखर भात नक्की बनवा. साखर भाताची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून देखील कळवा. एकदम सोपी, झटपट, अगदी मॅगी बनवण्याइतकी किंवा खिचडी बनवण्याइतकी सोपी पद्धत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.